आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्चकडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 12 मे 2024. विषय: आदाम आणि पडलेला माणूस. सोनेरी मजकूर. योहान, तुम्ही पुन्हा जन्म घ्यावा. उत्तरदायी वाचन. एफिसकरांस. म्हणून मी, जो प्रभूमधील कैदी, दास, तो तुम्हाला विनंती करतो, देवाकडून तुम्हाला जे पाचारण झालेले आहे, त्याला शोभेल अशा प्रकारे राहा. नेहमी नम्रता, सौम्यता दाखवा आणि सहनशीलतेने एकमेकांबरोबर प्रीतीने राहा. हे असे आहे म्हणून यापुढे आपण लहान बाळकासारखे नसावे. म्हणजे माणसांच्या कपटाने त्यांची लबाडी जी कपटयोजनेला महत्त्व देते. अशा प्रत्येक नव्या शिकवणुकीच्या वाऱ्याने तुमचे मार्ग लाटांनी इकडे तिकडे हेलकावणारे होऊ नयेत. त्याऐवजी आपण प्रेमाने सत्य बोलावे आणि प्रत्येक मार्गाने ख्रिस्तासारखे होण्यासाठी वाढावे. ख्रिस्त हा मस्तक आहे. तुमच्या पूर्वीच्या जीवनाविषयी तुम्हाला तुमच्या जुन्या मनुष्यापासून सुटका करून घेण्यास शिकविले होते, जो मनुष्य फसवणुकीच्या इच्छेने अशुद्ध झाला आहे. यासाठी तुम्ही अंतःकरणामध्ये व आत्म्यात नवे केले जावे आणि नवा मनुष्य तुम्ही धारण करावा, जो देवाप्रमाणे निर्माण केलेला आहे. धडा उपदेश. बायबलपासून. उत्पत्ती. वाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. मग देव बोलला, आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्यासारखा मनुष्य निर्माण करू. तेव्हा देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. आपण केलेले सर्व काही फार चांगले आहे असे देवाने पाहिले. उत्पत्ती. याप्रमाणे पृथ्वी, आकाश आणि त्यांतील सर्व काही पूर्ण करून झाले. पृथ्वीवरून धुके वर जात असे व त्याने सर्व जमिनीवर पाणी शिपंडले व पसरले जात असे. नंतर परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जीवधारी म्हणजे जिवंत प्राणी झाला. यशया. प्रभू, तू माझा परमेश्वर आहेस. मला तुझ्याबद्दल आदर वाटतो व तुझे मी स्तवन करतो. तू आश्चर्य घडवली आहेस. तू पूर्वी केलेले भाकीत पूर्णपणे खरे ठरले आहे. तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी घडली आहे. त्यावेळेस सर्वशक्तिमान परमेश्वर डोंगरावरील सर्व लोकांना मेजवानी देईल. मेजवानीत उत्कृष्ट अन्नपदार्थ व उंचीमध्ये असेल. मांस कोवळे व चांगल्या प्रतीचे असेल. सध्या बुरख्याने सर्व राष्ट्रे आणि लोक झाकून गेले आहेत. हा बुरखा म्हणजेच मृत्यू होय. योहान. योहान नावाचा एक मनुष्य होता. देवाने त्याला पाठविले. तो लोकांना प्रकाशाविषयी, ख्रिस्ताविषयी सांगण्यासाठी आला. यासाठी की योहानाकडून प्रकाशविषयी ऐकून लोकांनी विश्वास ठेवावा. योहान तो प्रकाश नव्हता, परंतु लोकांना प्रकाशाविषयी सांगण्यासाठी योहान आला. खरा प्रकाश जगात येणार होता. हा प्रकाश सर्व लोकांना प्रकाश देतो. शब्द अगोदरच जगात होता. त्याच्याद्वारेच जग निर्माण झाले, परंतु जगाने त्याला ओळखले नाही. तो जगात आला, जे त्याचे स्वतःचे होते त्या लोकांकडे आला, परंतु त्याच्या स्वतःच्याच लोकांनी त्याला आपले मानले नाही. काही लोकांनी त्याला आपले मानले. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना त्याने देवाची मुले होण्याचा हक्क दिला. ही मुले लहान बालके जन्मतात तशी जन्मली नाहीत. त्यांचा जन्म आईवडिलांच्या इच्छेने किंवा योजनेमुळे झाला नाही, तर त्यांचा जन्म देवाकडून झाला. योहान. मोशेने अरण्यात असताना सापाल उंच केले. मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे, अशासाठी की जो कोणी मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला अनंतकाळचे जीवन मिळू शकते. होय, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अंतकाळचे जीवन मिळावे. देवाने आपल्या पुत्राला जगात पाठविले. जगाचा न्याय करण्यासाठी देवाने आपला पुत्र पाठविला नाही, तर आपल्या पुत्राद्वारे जगाचे तारण व्हावे यासाठी देवाने त्याला जगात पाठविले. करिंथकरांस. म्हणून आम्हाला अशी आशा असल्यामुळे आम्ही फार धीट आहोत. आम्ही मोशेप्रमाणे नाही, ज्याने तोंडावर आवरण घेऊन त्याच्या चेहऱ्याच्या तेजामुळे इस्रायली लोकांचे डोळे दिपून जाऊ नयेत, त्याचा चेहरा लोकांना दिसणार नाही म्हणून तोंड झाकून घेतले, जरी त्या वेळेला त्याचे तेज कमी होत चालले होते. पण त्यांची मने मंद करण्यात आली होती, कारण आजपर्यंत तोच पडदा आवरण राहतो जेव्हा जुना करार वाचला जातो. तो हटवण्यात आलेला नाही, कारण केवळ ख्रिस्तामध्येच तो बाजूला घेतला जाईल. तरी आजपर्यंत जेव्हा मोशेचे ग्रंथ वाचतात तेव्हा त्यांच्या मनावर आच्छादन राहते, पण जेव्हा केव्हा कोणी प्रभूकडे वळतो तेव्हा ते आवरण काढून घेतले जाते. प्रभू आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळेपणा आहे. तर आपण सर्वजण आवरण नसलेल्या चेहऱ्याने प्रभूचे गौरव आरशात पाहिल्याप्रमाणे पाहत असता. प्रभू जो आत्मा याच्यापासून गौरवातून गौरवात असे त्याच्या प्रतिरूपात रूपांतरित होत जातो. रोमकरांस. ज्यार्थी विश्वासाने आपल्याला नीतिमान ठरविले आहे त्यार्थी आपल्या विश्वासाचा परिणाम म्हणून आपल्याला येशू ख्रिस्ताद्वारे देवाकडून शांती मिळाली आहे. आता आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्यात त्याच्याद्वारे विश्वासाने आम्ही सुद्धा प्रवेश मिळविला आहे, आणि आम्ही देवाच्या गौरवाचे भागीदार होण्याच्या आशेने अभिमान बाळगतो. परंतु मरणाने आदामाच्या काळापासून ते मोशेच्या काळापर्यंत राज्य केले. ज्यांनी पाप केले नाही त्याच्यांवर सुद्धा मरणाने राज्य केले. देवाची आज्ञा न मानून आदामाने पाप केले म्हणून तो मेला. आदाम ख्रिस्त जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे. एका मनुष्याच्या पापामुळे मरणाने राज्य केले, पण आता काही लोक देवाच्या कृपेची विपुलता आणि देणगी जिच्यामध्ये नीतिमत्व आहे ते अनुभवतात, ते विशेष करून येशू ख्रिस्ताद्वारे जीवनात राज्य करतील. म्हणून एका पापामुळे सर्व मनुष्यांना शिक्षा झाली, तसेच एका नीतिमत्वाच्या कृत्याने सर्व लोकांना अनंतकालचे जीवन देणारे नीतिमत्व मिळाले. यास्तव आदामाच्या आज्ञाभंगामुळे पुष्कळांना पापी ठरविण्यात आले. त्याचप्रमाणे ख्रिस्ताच्या आज्ञापालनाने पुष्कळांना नीतिमान ठरविण्यात येईल. पापे वाढवण्यासाठी म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला, परंतु जेथे पाप वाढले तेथे देवाची कृपाही विपुल झाली, अशासाठी की जसे पापाने मरणाच्या योगे राज्य केले त्याच रीतीने देवाची कृपाही नीतिमत्वाने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे अनंतकाळच्या जीवनासाठी राज्य करील. करिंथकरांस. कारण जसे आदामाद्वारे सर्व मरण पावतात तसेच सर्वजण ख्रिस्ताद्वारे जिवंत केले जातील. करिंथकरांस. म्हणून देवाच्या दयेद्वारे आम्हाला ही सेवा मिळाली आहे, आम्ही धीर सोडत नाही. आणि जरी आमचे शुभवर्तमान आवरण घातलेले आहे जे नाश पावत आहे तशांसाठी ते आच्छादित आहे,
या जगाच्या देवाने अविश्वासणाऱ्यांची मने आंधळी केली आहेत, यासाठी की ख्रिस्ताच्या गौरवी सुवार्तेचा प्रकाश त्यांना पाहता येऊ नये, जो देवाच्या प्रतिमेचा आहे. कारण देव, जो म्हणाला, अंधारातून प्रकाश होवो, त्याने तो प्रकाश आमच्या अंतःकरणात ख्रिस्ताच्या चेहऱ्यात देवाच्या गौरवाच्या ज्ञानात दाखवावा. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. त्याच्या विज्ञानात असण्याचे वास्तव आणि क्रम समजून घेण्यासाठी आपण खरोखर जे काही आहे त्या सर्वांचे दैवी तत्व म्हणून देवाला गणना करून सुरुवात केली पाहिजे. आत्मा, जीवन, सत्य, प्रेम, एक म्हणून एकत्र. आणि देवासाठी शास्त्रवचने नावे आहेत. सर्व पदार्थ, बुद्धी, शहाणपण, अस्तित्व, अमरत्व, कारण आणि परिणाम ईश्वराचे आहेत. विज्ञानात माणूस हा आत्म्याचा अपत्य आहे. सुंदर, चांगले आणि शुद्ध हे त्याचे वंश आहे. त्याचे मूळ नश्वरांसारखे क्रूर अंतःप्रेरणेमध्ये नाही किंवा बुद्धिमत्तेपर्यंत पोहोचण्यापूर्वी तो भौतिक परिस्थितीतून जात नाही. आत्मा हा त्याचा आदिम आणि अंतिम स्रोत आहे. देव त्याचा पिता आहे आणि जीवन हा त्याच्या अस्तित्वाचा नियम आहे. नश्वर मन अध्यात्माचे भौतिकात रूपांतर करेल आणि नंतर या त्रुटीच्या मृत्यूपासून वाचण्यासाठी मनुष्याच्या मूळ आत्म्याला पुनर्प्राप्त करेल. नश्वर हे देवाच्या स्वतःच्या प्रतिमेत निर्माण झालेल्या अमरांसारखे नसतात, परंतु अमर्याद आत्मा सर्वस्व आहे. नश्वर चेतना शेवटी वैज्ञानिक सत्याला प्राप्त होईल आणि अदृश्य होईल, आणि परिपूर्ण आणि सदैव अखंड असण्याची खरी जाणीव दिसून येईल. विज्ञान अमर मनुष्याच्या वैभवशाली शक्यता प्रकट करते, नश्वर इंद्रियांद्वारे अमर्यादित. चिरंतन सत्य हे नष्ट करते जे नश्वरांनी चुकून शिकले आहे असे दिसते आणि देवाचे मूल म्हणून मनुष्याचे वास्तविक अस्तित्व समोर येते. सत्य हे शाश्वत जीवन आहे. नश्वर मनुष्य चुका, पाप, आजारपण आणि मृत्यू यांच्या तात्कालिक ढिगाऱ्यातून कधीही उठू शकत नाही, जोपर्यंत त्याला हे कळत नाही की देव हा एकमेव जीवन आहे. जीवन आणि संवेदना शरीरात आहेत या समजुतीवर मात करून मनुष्याला ईश्वराची प्रतिमा काय आहे हे समजून घेतले पाहिजे. ॲडम हे नाव जीवन शाश्वत नसून त्याला आरंभ आणि अंत आहे या खोट्या गृहीतकाचे प्रतिनिधित्व करते, की अमर्याद परिमितामध्ये प्रवेश करतो. ती बुद्धिमत्ता गैरबुद्धीमध्ये जाते आणि आत्मा भौतिक अर्थाने वास करतो. त्या अमर मनाचा परिणाम पदार्थात होतो आणि पदार्थ नश्वर मनावर होतो, की एक देव आणि निर्माता त्याने जे निर्माण केले त्यात प्रवेश केला आणि नंतर पदार्थाच्या नास्तिकतेमध्ये अदृश्य झाला. आदाम, शास्त्रामध्ये धुळापासून बनवलेले प्रतिनिधित्व, मानवी मनासाठी एक वस्तू धडा आहे. ॲडमसारख्या भौतिक इंद्रियांची उत्पत्ती पदार्थात होते आणि ते धुळात परत जातात, हे गैरबुद्धिमान सिद्ध झाले आहे. ते जसे आत आले तसे ते बाहेर जातात, कारण ते अजूनही त्रुटी आहेत, असण्याचे सत्य नाही. उत्पत्ती 2-6. पृथ्वीवरून धुकेवर जात असे व त्याने सर्व जमिनीवर पाणी शिपंडले व पसरले जात असे. दैवी सृष्टीचे विज्ञान आणि सत्य आधीच विचारात घेतलेल्या श्लोकांमध्ये मांडले गेले आहे आणि आता विरुद्ध त्रुटी, सृष्टीचा भौतिक दृष्टिकोन मांडायचा आहे. उत्पत्तीच्या 2ऱ्या अध्यायात देव आणि विश्वाच्या या भौतिक दृष्टिकोनाचे विधान आहे, जे पूर्वी नोंदवल्याप्रमाणे वैज्ञानिक सत्याच्या अगदी विरुद्ध आहे.
पहिली नोंद सर्व सामर्थ्य आणि शासन देवाला सोपवते आणि मनुष्याला देवाच्या पूर्णता आणि सामर्थ्याने बहाल करते. दुसरा रेकॉर्ड मनुष्याला परिवर्तनशील आणि नश्वर, देवतेपासून दूर गेलेला आणि स्वतःच्या कक्षेत फिरणारा म्हणून वर्णन करतो. अस्तित्व, देवत्वापासून वेगळे, विज्ञान अशक्य असे स्पष्ट करते. पदार्थाची निर्मिती धोके किंवा खोट्या दाव्यातून किंवा गुढीकरणातून उद्भवते, आणि आकाशातून किंवा समाजातून नाही, जी देव सत्य आणि असत्य यांच्यामध्ये उभारतो. चुकून सर्व काही खालून येते, वरून नाही. आत्म्याच्या प्रतिबिंबाऐवजी सर्व भौतिक मिथक आहे. लोकप्रिय धर्मशास्त्र मनुष्याचा इतिहास असे घेते की जणू त्याने भौतिकदृष्ट्या योग्य सुरुवात केली, परंतु लगेचच मानसिक पापात पडली. तर प्रकट झालेल्या धर्माने मनाचे विज्ञान आणि त्याची रचना जुन्या कराराच्या पहिल्या अध्यायानुसार असल्याचे घोषित केले आहे. जेव्हा देव, मन, बोलले आणि ते पूर्ण झाले. जे काही मनुष्याचे पतन किंवा देवाच्या विरुद्ध किंवा देवाची अनुपस्थिती दर्शवते, ते ॲडम स्वप्न आहे, जे मन किंवा मनुष्य नाही, कारण ते पित्यापासून जन्मलेले नाही. आदाम हा आदर्श माणूस नव्हता ज्यासाठी पृथ्वी आशीर्वादित होती. आदर्श मनुष्य योग्य वेळी प्रकट झाला, आणि त्याला ख्रिस्त येशू म्हणून ओळखले गेले. सत्याचा वैयक्तिक आदर्श म्हणून ख्रिस्त येशू रब्बिनिकल चूक आणि सर्व पाप, आजार आणि मृत्यू, सत्याचा आणि जीवनाचा मार्ग दाखविण्यासाठी आला. हा आदर्श येशूच्या संपूर्ण पृथ्वीवरील कारकिर्दीत प्रदर्शित झाला. आत्मा आणि भौतिक अर्थ, सत्य आणि चूक यांच्यातील फरक दर्शवितो. मनुष्यांच्या मुलांबद्दल नव्हे तर देवाच्या मुलांबद्दल बोलताना येशू म्हणाला, देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे. म्हणजेच सत्य आणि प्रेम वास्तविक माणसामध्ये राज्य करतात. हे दर्शविते की देवाच्या प्रतिमेतील माणूस अखंड आणि शाश्वत आहे. येशूने विज्ञानात एक परिपूर्ण मनुष्य पाहिला, जो त्याला प्रकट झाला जेथे पाप करणारा मर्त्य मनुष्य नश्वरांना दिसतो. या परिपूर्ण मनुष्यामध्ये तारणकर्त्याने देवाचे स्वतःचे स्वरूप पाहिले आणि मनुष्याच्या या योग्य दृष्टिकोनाने आजारी लोकांना बरे केले. अशा प्रकारे येशूने शिकवले की देवाचे राज्य अखंड, सार्वत्रिक आहे आणि तो माणूस शुद्ध आणि पवित्र आहे. जेव्हा आपण विज्ञानात शिकतो की आपला स्वर्गातील पिता परिपूर्ण असला तरीही परिपूर्ण कसे असावे, विचार नवीन आणि निरोगी चॅनेलमध्ये बदलला जातो, अमर गोष्टींच्या चिंतनाकडे आणि भौतिकतेपासून दूर विश्वाच्या तत्वाकडे, सुसंवादी मनुष्यासह. भौतिकतेच्या आध्यात्मिक विरुद्धच्या जाणीवेतून अगदी ख्रिस्ताच्या, सत्याच्या मार्गाने, मनुष्य दैवी विज्ञानाच्या किल्लीने पराधीसचे दरवाजे पुन्हा उघडेल जे मानवी विश्वासांनी बंद केले आहेत आणि स्वतःला अघटित, सरळ, शुद्ध आणि मुक्त सापडेल. त्याच्या आयुष्यातील किंवा हवामानाच्या संभाव्यतेसाठी पंचांगांचा सल्ला घ्यावा लागेल. तो माणूस किती आहे हे जाणून घेण्यासाठी ब्रेनोलॉजीचा अभ्यास करण्याची गरज नाही. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम.
द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले. भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत्या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.